हाय हॅलो नमस्कार, मी मनस्वी. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. व्हिडिओ आवडतं लाईक से सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तर चला आपण आज हा शिवजयंतीचा व्हिडिओ आहे. लेट झाला तर लेट टाकलेला आहे. पहा आम्ही गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया दर्शन घेतलं सगळ्यांनी, माताजीचं उंच. त्याचबरोबर तुम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर कुठे आहे तर दाहिरीमध्ये आहे. खूप सुंदर. आता मध्ये अनावरण सोहळा पण झाला, त्याची मूर्ती पण तुम्हाला दाखवणार आहे. पालखी आहे तर संध्याकाळी मिरवणूक असते त्या पालखीमधून. खूप सुंदर असं संध्याकाळचं वातावरण असतं तिथं. आम्ही दिवसाचं गेलो होतो लवकर, कारण खूप लांब राहतो त्यामुळं आम्ही आता दिवसाचं जवळ राहिला होतो ना तिथे, तेव्हा जायचो आम्ही रात्रीचं. मिरवणुका असायच्या तेव्हा रात्रीच्या चालू संध्याकाळच्या. आणि हे आत्तामध्ये अनावरण सोहळा झाला होता. तर ती महाराजांची मूर्ती खूप छान असं पाहणं. हे पूर्ण पहिलं पटांगण मोकळं होतं, जे बाहेरचं आता बांधकाम आहे ना गेटचं वगैरे, तिथे काहीच नव्हतं, थोडक्यात होतं. आणि हे आता जिथे महाराजांची मोठी मूर्ती भव्य अशी साकारली नाही ना, तिथून खाली जायला वाट होती. तर आत्ता तिथे पूर्ण बंद केली नाही, कारण आम्ही दरवर्षीची वटपौर्णिमा वगैरे तिथे जे तुम्हाला नंतर दाखवलंच आहे, पुढे दिसणारच आहे. तिथे आता आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचंही फोटो आहे तिथे. तर तिथे वड आहेत ना, त्या वड्याला आम्ही दरवर्षी पूजायला जायचो, त्यामुळं ते सगळं माहिती आहे. तर तिथे आम्ही दर्शन घेतला. हे आपले उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाही नमस्कार केला आम्ही. चला आता जाऊया आपण स्वामींच्या मठामध्ये, कारण आम्ही तिथलं दर्शन झालं छान असं. दुपारचं कसं असतं ना, दुपारचं मोकळं असतं व्यवस्थित आणि काही वाटत नाही, गर्दी नसते आणि लांब राहतो त्यामुळं आम्ही लवकर जाऊन आलो होतो. आणि हे समोर आम्ही इथून खाली यायला होतं पहिलं. हे जे मंदिर आहे ना ते दाहिरीमध्ये आहे. दाहिरेश्वराच्या इथे हे आहे भैरवनाथ मंदिर आहे तिथे आहे. तर दायरेश्वर मंदिर इकडे राहिलं. तर हे आहे स्वामींचं मठ. तिथून मग येता स्वामींच्या मठातून आलो जाऊन. तर असं होतं आमचा दिवस. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.